समजते का? ऐकून घ्या. मराठी मधून ह्याचा आता असा वापर करायचा की नेटवर आलं पाहिजे आणि हे टीव्हीवर आलं पाहिजे. देखील सरांना सांगतो ते करून पण तपली गेल्यावर टीव्ही व्हायचं. आपण तुमच्यासाठी आता हे सांगायचे सगळे विद्यार्थी आहेत आणि कमीत कमी तरी तुम्ही 12वी 14वी झालेली बरोबर आहे. म्हणजे तुमचे शब्द घालू नका आणि माझा शब्द घालू नका. काहीतरी त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून मार्गदर्शन ह्याच्यातली आपण तुलना करायची की ही गोष्ट बरोबर येत नाही. आज तुम्हाला सांगितलं मी आता सुरू करतो. एकही शब्द घालू नका आणि चूक वाटत असली तर लगेच सांगायचं की बाबा हे बरोबर हे नाही तर काही म्हणायचं तुम्ही वरती चढायला लोकांनी माना हलवायचा का चुकीचे. हे बघ हे पिंड आदी लिंग ते सुद्धा घे. पिंड आदी लिंग कुणाच्याही प्रेताला हात आणि भगवा आदी रक्त सूर्य उगवला की सप्तरंगी म्हणून भगवा आदी रक्त तेव्हा हा गड कोंढाण्याची उंची किती? सी लेवल 4300 फीट. अरबी समुद्र खालून 1004 1400. भारतातले किल्ले 700, महाराष्ट्रात 300 आणि पुणे 65. राजस्थानचे भोलकोट 100 to 100 घन पावडर चालते. गडकोटाहून शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता माझं नाव बाबूराव तुकाराम डिमळे पाटील मुलके पुढे तरी गडाचा केरकचरा विद्यापीठ हॉस्पिटल सगळं होण्याच्या हेलिपॅड लोकांच्या साठी यांचा साधी जाऊ मार्गदर्शन. पहिली कादंबरी विश्वनाथ काशीनाथ रजबाई प्रत्यक्ष घोरपडवर आली. लिजाट 28 किलोची कोणे दांडेकर शिवाचा तर काहींचं म्हणणे घोरपड्या नावाचा मुलगा. मग पुरुषोत्तम खेडीकर, संभाजी भिडे, डॉक्टर अमोल कोल्हे संभाजीची सिरियल लावली. वर्या संभाजी राजांनी वयाच्या 10व्या वर्षी 8 ग्रंथ लिहिल्यात. नाकी सगळी पण आणि वाघ सिंह फाडल्यात. 65-47 किलोची तलवार डोळ्यात सळे गेली, मान झुकवली नाही. हिंदवी स्वराज औरंगजेबनी महाराष्ट्रात फौज किती टाकली? शिवाजी 8 लाख घोडे, 6000 हत्ती. शिवाजी कोण? पहाड का चुहा. महाराष्ट्र राऊंड व सिरीने उत्तर केले तुझी गर्दन का तुला भगव्यात बोलायला. 1646 तोरणा किल्ला जिंकला आणि मुलींनी पार्लिमान करून घेतली. 21 बॉडी गार्डन, अष्टपंतप्रधान 8, 12 डुप्लिकेट शिवाजी. तानाजी मालुसरे हाईट किती? 7 फूट 7 फीट. छाती 58 इंच. तलवार 35. 10 बाकरीची चौट. निशाचा आकडा चालला की शानदार. आईचं नाव पार्वता, वडिलाचं नाव काळूराव. पुरंदरच्या तहमध्ये महाराष्ट्राचे 23 किल्ले. कोण? मिर्झा राजा जयसिंग. वर्या इकडं तेव्हा उदयभान राठोड या गडाचा किल्लेदार. त्यांनी कशी गेली? पहिल्या एक मराठा मुस्लिम रचको. पुणे गेटवर 300 कल्याण, 500 मागं 2000 उकळी झोपा 1 2 3 अशा लावतात. आणि मग तानाजी मालुसरे पाहुणे रावळे बसल्या मराठ्याला मुंडीची अडकली. मग मुलाच्या अंगाला हळद लावली
माणूस आहे ठराव आणि लगेच घोड्याला टाच दिली. अहो धनी कसलं धनी पत्ती दिली की आला शिवाजी महाराजांच्या दरबारात आला ती आपल्यावाली 101 दरबार म्हणजे माणूस रे आले या का आले रायबाचं लग्न थाटामाठानी करा. धनी 10 गेली तरी चालती 10चा पोशिंदा जाता माणूस रे गर्दना खाली फेकल्या जातील. महाराज एक मराठा तो लाख दगडाच्या टाळामधून या भंग गायले ऐका पाठवला भक्त पुंडली मेल्या वाचून सर्व राहील तुटतील दागे रे. अरे बहीण कुणाची भाव कुणाच अंतिम प्राण्या असांग कुणाचे मेल्या वाचून सर्व राहील. ओम नमांबिके वंदितो तोला थापडा फावरा पाडाचा तुंतुण्याला शायर हा महाराष्ट्राचा प्राण गातो शिवप्रभूचे गुण गाडा देरा राजेरा खाला लाले शिवाचे ढप भगवते साई आदरीच्या पहाडाला एक चिवा येऊन पश्चिमेला तेलकट बांडी अंगाला कावड्याच्या माळा कंठाला सूर्याची संबळवाला पळ पळ नाही काला इथ्या गोट्या वळे नाही गोंधळी आला सांभाळा का ढापळा बरा रे बाबा आईच्या लावसाला उद उद गा अंबाबाई तुग जागर नाचे आया कोळ्याचा जब कोण गाडाचा किल्लीचा विषा बाळगायला लाज नाही वाटत का झाला सर्वांचा थर काप दावला धोरणागिरीचा काळा साधन येशीला घोरपडीला काढली बाहेरा छापटाला बांधला तिच्या दोर अर्धा गडसर जातीच का जायचं तुकडे तुझे भार म्हणतो हे कमल कुमार्या हे वटा वाघडीच्या अवलादी साडे भागव्या ध्वजाचा शिपाय ताडा मारूस मार जाती तोडली ठाल रक्तानी किल्ला झाला लाल झेलतो शेल्यावर घरा पट्ट्याला 10 पाडली आईची मग दादाजीचा उडवला हात अंगावर आईचे ते वारा अरे रक्ताचे वाहते बंबाळ दे भोज उडत होत स्वराज्यासाठी अंगावर पावडे रावळे वाड्याला असरोच्या धारा पण शिहा लढतो कोंडण्याला उद्या भाटचा तोडला आख आणि खाली पळाय त्याला 7 हाताच्या उडणाला उद्या भांडला पाडला थरी आणि छातीवर बसून जातानी बेबीबरी तोडला. त्यावेळेचे लोक चहा पेत नव्हते मग कृष्ण घोडीला देताच टाच पाहताच प्रेत वाहू लागले नाही नाच्या धारा अंधाराची झोत पेटवली सिंहा गाजला पुढे धन्यवीर बाळासाहेब काय शाहीर डिमले महाराष्ट्रात परत वागवा पुढे. मग महाराज आले इथं प्रेत उचललं मढे गाडत त्यांच्या गावी. आता शाळा शिकता महाराजांची संख्या किती आहे 15 कोटी आज किती आहे 140 कोटी. तर पहिली देशात दारूबंदी भागवा धरण्यासारखा शेतकऱ्याला 10,000 देऊन काय करायचं की छप्र बांधल्या जातात मुलीला कार्यालय नाही काय त्याचा हेवा मुलं 12वी पर्यंत ऐकून घ्या तुम्ही. आता ही घोड्याची आला गाड्या लावल्या त्याच्यावर खड्डी केली त्या खड्डीत जेरबुटी टाकली जेरबुटी वनस्पती औषध तयार केलं दगडाला काच लावून दुर्बीण केली पुढे आल्यावर घोड्याची बाग 3 खड्ड्या घेतल्या रासायनिक केमिकल आत तलवार ढाल तोफ उचलण्यात हे केलं आर्मी असली ते बारूदखान्याला किती अरेंज केला शिवाजी 7 किलोमीटर. आता किती भारताचं राकेट 17,500 टाकसा चादीवर धुक्यावर शिकतात. तानाजी माणूस रे हाईट किती 7 फूट छाती 58 तलवार पशी 100 ते 150 किलो लोखंड 500 किलोच्या आत झेपील का 170 मी खाली लिहिलं 12वीला लिखली लेचक व्हायचं. स्वराज्य काय आज मुलांसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून याच्याकरता माझं नाव बाबूराव तुकाराम डिबे पाटील मुलकी पोलीस गळाचा केर कचरा याचा जीर्णोद्धार करणार आणि लेक्चर इथे ती दिल्ली पर्यंत हे पार्लिमेंट सगळे राज्यपाला पर्यंत आज मुख्यमंत्री मोदी पर्यंत समजलं. नवी स्वराज्य काय
म्हणून याच्याकरता मार्गदर्शन. आणि त्याची बसली तुम्हाला काय करायचं, तानाजी आला, शिवाजी आला, त्या आला, गड आला, सिंह गेला, झाले. याचा एखादा भाग शिवाजी महाराज तुला सांगतो आणि झालं असेच उभे राहिले आमच्यासारखं. काय झालं, उभं राहिलं पण अफजल खान, अरे तू काय बाग्या भरलेच का उघडे नेसला. मग वाघ नक्की तयार केली, मग हे केलं, पत्ती तालीम केली, तेव्हा अफजल खान आमचा आणि आजचा. म्हणून याच्याकरता बरं पोरा हो, प्रत्येकाने आता मदत करा. काय चांगली होईल. आणि हे बघ ही पट्टी आपण आले का काय सांगते ते. असं माहिती का की अरे मी आता काय मग अशी सांगितलं, तानाजीचे 100 किलो लोखंड 150 आणि 70 किलो नाही किलो कसं वजन होईल. आर्मीला सांगितलं 17,500 चालतं. तलवार कमी वजनाची असायची, काही तलवारी 5 ते 10 किलोच्या केलेल्या होत्या, पाता आपलं 5-6 किलोचं. एवढी जड तलवार घेऊन युद्ध करणं हे अवघड होतं. गोरपड आलेला कडा दाखवते. तेव्हा तो कल्याण दरवाजा, तो हत्तीच्या इकडे ते उदी बघ इकडे राजगड चोरला आणि हे बघ गोरपडीने आल्याला काढा इकडे असं जोर तिथं वाजला ना वर आले हो झाडाला. अरे याला होऊन आता असा बांधला, ऐकून घे, ही इथं माणसं झाली काही काय सगळी पेलेली डोकलेली आहे का. जोरबाजी झिटून तितका लिहाला आणि त्या झाडात त्या लिंबाच्या झाडाला बांधला. हे का वापा घ्यायला लागला खाऊ हा नागिन तो पुढे. कधीपासून भाऊ तुम्ही इथं सेवा कधीपासून करता? माझे लाटभर 4वी पिढी. ह्याचा जीन उद्धार करत मला तर 40 गावचा डिस्ट्रिक्ट कलेक्टर सारखा अधिकारी. वय किती आता किती झालं 90. कुठे इथंच राहिला तिला खाली जायचं. 95-90 झालं, 85-90. काय मला काय आता दुटीवर जायचे तेव्हा साजरी करायचं. आमच्या माणसा आम्हाला तुम्हाला सांगू का जेवण जात जागृत असतं म्हणणे काढून चाल. तुम्हाला माहिती आहे का ही असते. आता मला याची चिरे त्याला 40 मुली लागतात, 40 मुलं लागतात गणपती करायला. आता अमोल गोळे आले तू काय सांगितलं असतं तेव्हा लिहू शकतो. जयाचा का पुत्र राजे संभाजी पोटी झाला निते नेमानी संगे पकडायला औरंगजेबच्या झाड टाकल्या छळ्या डोळ्याला आबा गेले कैलास. का रे महाराष्ट्राचा चांबडे चांबडे गाडा आहे. काही कलुषा नागा केले 20 वारले हिंद वाघ सिंह फाडले ते माय. दिल्लीचा घोडा बडवितो धनाजी जाधव पुण्याला 22 तास. माणूस नको बरेच आता शरीर माझ्याकडे 2 शरीर तांदळीची चांगली म्हणते आयत झाल्यात ती. ही तांदळी चांगली आहे आयत झाल्यात बघ तू असलं गात्या तुम्ही म्हणून त्याचं डायरेक्ट परत मिमिक्री आयत सजी गेली पुढे सगळ्या खात्यांचं सगळीवर करून. बाबा मी काही कमी नाही तू आणि होतो पाण्यात न उभा काय हा 4 माणसं का. मी आता शेतात किती झाडं लावायत म्हातारी 1000 कलमी झाड आणि शेती व्हायची कमी आम्हाला आहे म्हणजे किती
खाली कल्याण 30-35 एकर खाली 30-35 एकर जास्त काय झालं ते बाबांनी आपल्याला माहिती दिली आणि त्यांनी असं सांगितलं की वरती येऊन म्हणजे किल्ल्याच्या कड्यावरून कोणी घोरपडे बंधू नव्हते तर खरी घोरपड आली होती. आता काय खरं काय खोटं ते आपल्याला तर काही सांगता येणार नाही, पण आपण बाकी का पाहिली ते वेगळं आणि बाबांनी सांगितलं जसं त्यांचं म्हणणं होतं की घोरपडवरती आहे. तर मग आधी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण चला जरा आता आपलं वाटतं जेवायचं प्लॅन आहे मला वाटतं इथं. वेदांत सर कसं वाटलं मग आपल्याला ते बाबांचं ऐकून? अतिशय सुंदर, छान वाटलं. बाबांनी अतिशय मोटिवेट केलं आपल्याला. तर बाबांनी एक गोष्ट सांगितली, तर त्याच्यावर तुझं काय मत आहे? की बाबांनी सांगितलं जसं की घोरपडे बंधू नाही, असे माणूस नाही, तर घोरपड स्वतःवर घोरपडवर आली होती, तर काय म्हणणं आहे तुझं या गोष्टीवर? मला असं वाटतंय ऐतिहासिक गोष्टी आपण विवाद करणं बरोबर नाही. त्यातून माझ्या तोंडून एखादा चुकीचा शब्द गेला तर मग त्याने विवाद सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीवर चर्चा करणं बरोबर नाही. हो बरोबर आहे, बरोबर. घोरपड सुद्धा आलेली असू शकते. घोरपडे नावाचा माणूस, त्याने मानता कमी होत नाही कोणची. गड जिंकला, गड आला आपल्याकडे. चला स्वराज, धन्यवाद. हो, जय शिवराय. जय शिवराय. जय. आता आपला असा
प्लॅन आहे की कुठं जायचं रे आता? हा, जेवण करून घ्यायचं विचार, सगळ्यांना भूक लागली. तर चालू आहे आता, गडावरून खाली उतरतोय. शिवजन्मभूमी मित्रांनो, आपण आता गडावरून खाली उतरायला सुरुवात केली आहे. कारण इथले नियम आहे की 6 वाजता गेट बंद होणार, 5:45 वाजले ते, आणि पाऊसही थोडा यायला लागलाय. तर खाली पिठलं भाकरी वगैरे मिळतं असं म्हणतात. तर बघू आपण खाली जाऊन काय भेटते आपल्याला, काय सोय होती. सगळ्यांना भूक लागली आणि कणीस वगैरे असतात. तर मग चला, आपल्या संघ निलंय. तर मला त्याला एक गोष्ट विचारायची की ती मगाशी जी बाबांनी आपल्याला सांगितलं वरती की घोरपडे बंधू नाही, तर घोरपड आली होती. तर त्याबद्दल तुझं काय मत आहे, की काय तुला वाटतंय काय? त्या काळीन घोरपड म्हणजे एक मावळ्यांसाठी एक चढण्यासाठी एक साधनच होतं. त्याचा उपयोग करून मावळे गड चढायचे. आणि ही इन्फॉर्मेशन मला पण आत्ताच कळली. ती आधी फक्त ऐकून होतो मी, पण बाबांनी बरीच माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि अजून एक मागाशी वेदांनी पण एक विषय घेतला की आपण इतिहासावर म्हणजे नाही असं म्हणजे डाऊट वगैरे नाही घ्यायला पाहिजे. आपण हे सगळ्यांनी इतिहासाची महानता काही कमी होत नाही. त्यांनी म्हणजे हा ये बाळा दिय ओके का? हा, मग कसं वाटतंय? एकदम फर्स्ट क्लास वाटतं. आमचा जे आहे आमच्यासोबत ब्लॉग काढणारा, त्याला सॅल्यूट. त्याच्यामुळेच आमची ट्रिपची चांदी झालेली आहे. त्याने मित्रांनो, मी आलो आहे आता ते नजारे पाहण्यासाठी. आणि बाकीचे जेवढे सगळे आहेत ते हॉटेलमध्ये जेवण करतात ते, आणि मी आलो आहे असे काही व्ह्यूज पाहण्यासाठी. तर याचा टाईम लॅप्सही तुम्हाला दिसेल. जय भाऊ दादा, जय भाऊ आज नाही सबस्क्राईब करा आमच्या जयला. काय मावळे आमच्या जयला तुम्ही सपोर्ट करा. असेच तुम्हाला सुंदर वातावरण बघायला भेटेल. वातावरण दाखवायचे त्यांना एकदा आपल्या सबस्क्रायबर्सला दाखव सगळं असं. हे सह्याद्रीच्या रांगा आहेत, बघावून घ्या तुम्ही. आणि हा सिंहगडावर आहोत. तर जय शिवराय मित्रांनो. आता आपण सिंहगडावरून खाली उतरले आणि आत्ताच आपल्याला एक पाहुणा दिसलाय, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. आई आहे त्याची. आपण आलोय आता खाली जिथपर्यंत गाड्या येतात तिथं आपण आलोय. माझ्या भागात तुम्ही बघू शकता गाड्या आलेल्या आहेत. तर आता असं झालं की आपल्याला लवकर घरी पण पोचायचं आहे. तर आपलं मेन कारण इकडे येण्याचं होतं की आपली कॉलेजची विजिट होती इकडं पिरंगुटमध्ये. तर ती विजिट केल्यानंतर आपला म्हणजे सिंहगडचा प्लॅन एक स्पॉट करायचा होता. त्याच्यामध्ये सिंहगडचा प्लॅन ठरला आणि त्यानंतर आपण सरळ इकडं आलो. आणि ते खाली एक असा प्रॉब्लेम आला आपल्याला, ते बसवरती येत नाही म्हणून तिथून आपल्याला गाडी करून यायला लागलं. तर मग आणि हे जे काही तुम्हाला माझ्या मागं दिसतं ते सगळ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहे.
नक्की रायगड कोणत्याची माहिती मी तर नाही सांगू शकत, पण व्ह्यू बघा काय